दक्षिण मुंबई तसेच दक्षिण मध्य मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। दादर, परळ, सीएसएमटी, महालक्ष्मी या परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय आणि शिवाय वाऱ्याचा वेगही वाढलाय। मुंबईतील पावसाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वेदांत नेबे यांनी। मागील अर्ध्या तासापासून बघतोय दक्षिण मध्य मुंबई त्यासोबतच दक्षिण मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। सध्या मी वरळी नाका परिसरात आहे आणि वरळी नाका परिसरात आपण बघतोय पीक आवरमध्ये जेव्हा मुसळधार पाऊस पडतोय तेव्हा काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या सुद्धा आपल्याला झालेली पाहायला मिळते। वरळी नाक्याचा हा सगळा परिसर आहे जिथे मुसळधार पाऊस पडतोय। सध्या सखल भागात कुठेही पाणी साचलेलं नाही, मात्र जर पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर सखल भागामध्ये पाणी साचू शकतं। अनेक जण कामाला निघालेले आहेत आणि ज्या प्रकारे हवामान विभागाने अंदाज वर्तवला ज्यामध्ये अधूनमधून मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता मुंबई त्यासोबत मुंबई उपनगरामध्ये वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच हवेचा वेग सुद्धा साधारणपणे 40 ते 50 किलोमीटर पर आवरनी वारे सुद्धा वाहतील असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे आपण बघतोय वरळी नाक्याचा हा परिसर जिथे पावसाचा जोर वाढलेला असताना पुन्हा अनेकांनी रेनकोट छत्र्या काढलेल्या आहेत आणि आपल्या कामाला निघालेले आहेत। ढगाळ वातावरण आहे आणि पूर्ण अंधारून आलेला आहे, त्यामुळे पावसाचा जोर काही तास तरी अशाच प्रकारे राहील असे चित्र आहे। त्यासोबतच आपण बघितलं साधारणपणे 1:30 वाजता भरतीची वेळ आहे। 4 मीटर पर्यंतच्या उंच लाटा आपल्याला समुद्रात पाहायला मिळतील आणि त्यामुळे भरतीची वेळ आणि त्यामध्ये मुसळधार पाऊस, त्यामुळे सकल भागात सुद्धा पाणी साचू शकतं। मात्र सद्यस्थितीमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला दादर, वरळी, परळ त्यासोबतच आपण बघितलं तर सीएसएमटी आणि या सगळ्या महालक्ष्मी असेल या सगळ्या परिसरामध्ये पडताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।